नमस्कार. आज मी अतिशय महत्त्वाच्या विषयावर तुमच्याशी बोलणार आहे. मराठी मीडियम वर्सेस इंग्लिश मीडियम. कुठलं मीडियम बेस्ट आहे? बरेच पालक मला विचारतात, अहो मॅडम कुठल्या मीडियमला टाकूयात? किंवा बरेच जण म्हणतात की अहो परिस्थिती नाहीये तरी आम्ही त्याला इंग्लिश मीडियमला टाकलं. का? की जस्ट शो अप हा पहिला प्रकार, आणि दुसरं की इंग्लिश मीडियमला टाकलं म्हटल्यावर त्याचं फ्युचर ब्राईटच होईल, असं जो काही या ठिकाणी आपल्या समाजात जो काही मत निर्माण झालं आहे ते कुठंतरी बदललं पाहिजे. मुळात सांगायला गेलं तर मुलांना 1ली ते 4थी पर्यंत आपल्या मातृभाषेत शिकवा. त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे असं की मुलं मातृभाषा ही चटकन शिकतात, त्यामुळे मातृभाषेतील प्रत्येक गोष्ट ते पटकन आत्मसात करतात. हा त्याचा मागचा सगळ्यात महत्त्वाचा उद्देश. मग दुसरं, इंग्लिश मीडियम वाईट आहे का? अजिबात नाही. आजकाल जी काही परिस्थिती आहेत, जी काही कॉम्पिटिशन आहे, ते कॉम्पीट करण्यासाठी आपला इंग्लिश मीडियम या इंग्लिश लँग्वेज आहे ती तेवढीच महत्त्वाची आहे. मुळात सांगायचं गेलं की मराठी, इंग्लिश दोघं वाईट आहेत किंवा काही चांगलं आहेत असातला प्रकार नाही. तर मुलाचं जे काही यश आहे ना, ते त्याच्या मेहनतीवर ठरत असतं, ना की माध्यमावर. मुलाचं यश त्याच्या माध्यमावर ठरवू नका पालकांनो. त्याच्या मेहनतीवर ठरवा. आणि दुसरं की जितका पालक त्याला सपोर्ट करतील तेवढ्या मुलांमध्ये बदल होतील किंवा तेवढे मुलं पटकन यशस्वी होतील. सो मला प्रत्येक पालकांना एवढीच रिक्वेस्ट आहे की मुलांची कुवत ओळखा आणि त्यानुसार मुलांना त्या माध्यमात टाका. यावर आपलं काय मत आहे ते आम्हाला नक्की कमेंट करून कळवा. धन्यवाद.